महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ, शेरे हिंद टिपू सुलतान, या सर्व महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो। या प्रचार सभेला उपस्थित असलेले, या मुरुड शहरामध्ये प्रथमच आपल्या या मुरुड वासियासाठी आलेले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, भंडारी साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बलांडे साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे व इतर पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, येथे जमलेल्या या मुरुड शहरातील माझ्या माता भगिनींनो, सर्व मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला या महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे आणि या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे। सर्वप्रथम मी आपल्याला अपील करू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला आपण ज्या लढाईमध्ये आलेलो आहोत, जी आपण लढाई करणार आहोत, ही साधी निवडणूक राहिलेली नाही आहे। ही निवडणूक आहे आरक्षणाची आणि आरक्षण विरोधी असणाऱ्या समर्थकाची। ही निवडणूक आज आपण जी लढत आहोत, ही निवडणूक ही आपल्या भविष्याची लढाई आहे। ही निवडणूक तुमच्या मुलाबाळाचं, आपल्या सर्व समाजातील असतील, यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, इथला गरीब मराठा असेल, इथला मुसलमान असेल, या सर्व जाती समाजावर होणाऱ्या अन्यायाचा, या जाती समाजावर होणाऱ्या आरक्षणाच्या अन्यायाचा या निवडणुकीत आपल्याला या सर्वांना सर्व मिळून सामोरे जायचं आहे। इथं प्रत्येक वंचित समाज, प्रत्येक शोषित समाज, या शोषित समाजासाठी वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या मैदानात उभी आहे। आज या ठिकाणी आपण बघतोय, या मुरुड शहरामध्ये जवळपास 3 राजकीय सभा आहेत आणि मला आनंद वाटतोय, मला तुमचा अभिमान वाटतोय की तुम्ही आज सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे आहात। कारण आज ज्यावेळेस आम्ही इथं आलो, त्यावेळेस विचित्र चर्चा चालू होत्या की एवढे रुपये दिले आणि सभेला घेऊन जाणार आहेत। पण मला तुमचा एक आदर वाटतो की आज तुम्ही आरक्षणाच्या बाजूने असलेल्या लढाईत तुम्ही या मुरुड शहरामध्ये उभे आहात आणि हीच खरी लढाई आहे, कारण आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे। बाळासाहेबांनी लातूरच्या सभेत राजीव गांधीबद्दल जे काही बोललं, की ज्यांनी फक्त आरक्षणाचं पुस्तक दाखवलंय आणि आरक्षणाचं पुस्तक दाखवून संविधानाचं पुस्तक दाखवलं आणि त्यातलं आरक्षणाचं पानच गाळून टाकलेलं आहे। म्हणजे ह्या लोकांसोबत आपल्याला राहायचंय का? मागची 70 वर्ष झाले आपण त्यांना मतदान करत आलेलो आहोत। कधी BJPला मतदान, कधी काँग्रेसला मतदान, पण आजही आपली हालत, आजही आपली परिस्थिती एवढी उंचावलेली नाही आहे। आजही आपला रोजगार नाही, आपला तरुण, इथला मुरुडचा तरुण दुसऱ्या कुठेतरी हाताखाली कामाला जातोय। मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे। ज्यावेळेस मी मतदारसंघातून फिरत होतो, त्यावेळेस माझ्याकडे एक माता भगिनी आली। आम्ही तिला वंचितचा जाहीरनामा समजून सांगत होतो। ती माता भगिनी मला म्हणली की माझा मुलगा इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे
आणि त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी मी जवळपास 5 ते 7 लाख रुपये खर्च केले। आता ते 5 ते त्यांचं जर घर बघितलं होतं तर त्या घर बघितल्यानंतर वाटत होतं की ते 5 ते 7 लाख रुपये कसे आले असतील। म्हणजे कुठून तरी कर्ज काढून, कोणाकडून तरी मागून घेऊन, अशा पद्धतीनं त्या महिलेनं, त्या मातेनं पैसे जमा केले आणि त्या आपल्या मुलाला इंजिनियर बनवलं। पण ती रडत रडत सांगत होती की माझा मुलगा आज जरी सिव्हिल इंजिनियर आहे पण त्याला आज रोजंदारीनं कामाला जागा लावत आहे। म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे शिक्षण महाग होत चाललंय आणि दुसरीकडे आपल्या नोकऱ्या रोजगार इथं बंद होत चाललेला आहे। ह्या नवीन पिढीला आरक्षणाच्या माध्यमातून ज्या संधी उपलब्ध होणार होत्या त्या संधी पण आज उपलब्ध होणार नाहीत आणि एका बाजूला रोजगार पण उपलब्ध होणार नाही। याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या मागच्या जे काय आपण म्हणत होतो की गाडगं आणि अंगावर कपडे नाही, अशा परिस्थितीत आपल्याला इथं घेऊन जाण्याचा या इथल्या प्रस्थापितांचा डाव आहे। आता काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही एकच आहेत। आपण मागं सुधाकर श्रंगारेंना आपण इथं खासदार बनवलं लातूर लोकसभेचा। कोणाकडून लढले ते? बीजेपी कडून। आज कुठं आहेत? काँग्रेसमध्ये आहेत। म्हणजे त्यांना दोन्ही बाजूनं इकडं पण जाता येत, तिकडं पण जात आहेत, पण कुठलं काम करतात का? आपल्या समाजाचा कुठला प्रश्न त्यांनी सोडवला? दुसरं उदाहरण देतो दिलीपराव देशमुख साहेबांचं। ते कुठं काम करतात? काँग्रेसमध्ये। त्यांचे जावई कुठं आहेत? बीजेपी मध्ये। म्हणजे एकाच घराण्यामध्ये तुमचे काँग्रेस आहे, तुमचा बीजेपी आहे। तिसरं उदाहरण लातूर शहरामध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर उभे आहेत। त्या कुठल्या पक्षाकडून उभे आहेत? बीजेपी कडून। त्यांचे सासरे कुठे आहेत? शिवराज पाटील चाकूरकर। म्हणजे एकाच घरात काँग्रेस आहे, एकाच घरात बीजेपी आहे। मग हे तुमचं भवितव्य कसं सुधारणार आहे? म्हणजे तुमच्या ह्या समस्या कशा समजणार आहेत? ह्या दोघांचाही डाव एकच आहे, इथलं आरक्षण संपवायचं आहे। मित्रांनो, लातूर ग्रामीण असेल, लातूर शहरामध्ये असतील, दोन्ही काँग्रेसचे उमेदवार भाऊ आहेत। काँग्रेस तर म्हणते घराणीशाहीच आम्ही चालत नाही, पण ग्रामीणचाही उमेदवार धीरज देशमुख आणि शहराचा उमेदवार अमित देशमुख। म्हणजे ही घराणेशाही नाही तर याच्या पलीकडे काय आहे? स्पष्ट उदाहरण आहे की आपण या घराणेशाहीला आपल्याला मोडीत काढल्याशिवाय आपल्याला होणाऱ्या अन्यायाचा बदला आपण घेऊ शकत नाही। आज लातूर शहर असेल, लातूर ग्रामीण असेल, इथला ओबीसी समाज जागृत झालेला आहे, इथला मुसलमान समाज जागृत झाला आहे, इथला एससी एसटी समाज जागृत झाला। मित्रांनो, आज ही काळाची गरज आहे। आज आपल्याला एकजुटीनं या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे। इथं निवडणूक आपल्या मुरुड शहराचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्या मुरुड शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, RH रूरल हॉस्पिटल आपण त्याला म्हणतो। त्या हॉस्पिटलमध्ये किती फॅसिलिटी आहेत? हॉस्पिटलमध्ये कुठल्याही अत्यावश्यक सेवा आहेत का? मग इथल्या प्रस्थापितांनी त्या आरोग्य केंद्राला जिथं सर्वसामान्य मनुष्य एक आरोग्याची म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला जातो, तर तिथल्या जर तुमच्या माणसाला जर तिथं आरोग्याची सेवा जर भेटत नसतील तर इथल्या राजकीय पुढाऱ्याचं काम काय आहे? आज आपण बघतो लातूर मुरुड रस्ता आहे। मी ज्यावेळेस मुंबईला शिकायला होतो त्यावेळेस ह्याच रोडनं जात होतो, पण आता मला सोलापूरहून जावं लागते। म्हणजे इथल्या जी मुरुड ग्रामपंचायत आहे चांगली श्रीमंत ग्रामपंचायत आहे, म्हणजे इथलं उत्पन्न भरपूर आहे, पण इथल्या लोकाला इथल्या लोकलचा विकास करायचा नाही आहे। इथले रोड नाले रस्ते, मागं तर मी त्या दत्तनगर त्या परिसरात गेलो होतो, त्याच्या घरापुढे तर अशा नाल्या आहेत की म्हणजे तिथं मच्छर तिथंच, म्हणजे डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराने आपण ग्रस्त होतो आणि परत या RH मध्ये आपण ट्रीटमेंट घेतो। म्हणजे आणि मागच्या काळामध्ये कोरोनामध्ये तुम्ही हालत बघितलेली आहे, कित्येक हजारो लोक ऑक्सिजन विना एक्सपायर झालेले आहेत, मेलेले आहेत। म्हणजे तुम्ही जबाबदारी काय घेताय? तुम्ही आरोग्याची जबाबदारी घेताय का? तुम्ही एक महाराष्ट्र सरकार आहे, तर तुम्ही महाराष्ट्र सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे इथल्या सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा मोफत करावी, इथल्या
सर्वसामान्य जनतेला एज्युकेशन मोफत द्यावं, ही जबाबदारी तुमची आहे. पण हे नाही करता तुमच्याच एज्युकेशन संस्था तयार करायला लागल्यात, ज्या संस्थेमध्ये 10-10 हजार, 1 लाख, 50 हजार असं डोनेशन घेऊन आपल्या पोरांना शिकवत आहात. म्हणजे धीरज देशमुख साहेब त्यांच्या शासकीय संस्था किती आहेत? रमेश आप्पा कराड यांच्या मेडिकल कॉलेज आहेत, त्यांच्या तर बालवाडीपासून ते मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज अशा बऱ्याच संस्था आहेत. मला एक तरी उदाहरण द्या, त्यांच्या कॉलेजमध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये, शाळेमध्ये एक तरी विद्यार्थी फ्रीमध्ये शिकवला जातो का? 1-1 करोड रुपये त्या मेडिकल कॉलेजला फीस आहे. आपली आहे का ताकद 1 करोड रुपये भरून आपल्या मुलाला डॉक्टर बनवायची? हा विचार आपल्याला करावा लागेल. ही काळाची गरज आहे. आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांनी KG to PG शिक्षण मोफत करायचा संकल्प केलेला आहे. इथल्या शेतमजूर आहे, शेतकरी आहे, इथल्या शेतमजूर शेतकऱ्यांना दर महिना 5,000 रुपये पेन्शन जाहीर करायचा वंचित बहुजन आघाडीने ठरवलेला आहे. इथल्या महिलांना 3,500, तुमचे ते विसरून जा लाडकी बहीण, पुढच्या वर्षी भेटणारच नाही ते. 3,500 हक्काचे तुमच्या पैसे भेटणार आहेत. इथल्या नवयुवकांना नवीन रोजगार निर्माण करून इथल्याच इथं मुरुडच्या लोकांना मुरुडमध्येच रोजगार निर्मिती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न असेल. इथं जी गायरान जमीन आहे, या गायरान जमिनीवर जे काही आपले लोक राहतात, या गायरान जमिनीवर जे काही लोक आपले राहतात, त्या गायरान जमिनी नियमित करून त्याचा 7/12 तुमच्या नावाला केला जाणार आहे. मित्रांनो, ही लढाई आता सांगितलं श्रीमंताची आणि गरिबीची लढाई आहे. तुम्हाला आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलात, या सत्तेमध्ये आपण जर गेलोत, हा सत्तेचा बदल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आणि सत्ता नक्कीच आहे, घाबरू नका. या सत्तेमध्ये तर आपण नक्कीच जाणार आहोत. तर कोणालाही न घाबरता आपण विचार नका करू, मी सिलेंडरला मतदान केलं, मत वाया जाणार नाही. तुमचं सिलेंडरला मत गेलं म्हणजे तुमच्या मुलाच्या भविष्याला तुम्ही मतदान करत आहात. 20 तारखेला निवडणूक आहे. त्या निवडणुकीच्या मतदान केंद्रामध्ये जेव्हा जाल आणि तुम्ही तिथं तर कोणीच नसणार आहे, फक्त तिथले शासकीय अधिकारी असतील, तुम्ही असाल. ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाल आणि ज्यावेळेस तुम्ही EVMचं बटन दाबणार आहात, त्यावेळेस फक्त तुमच्या मुलाचा चेहरा आठवा. जर तुमच्या मुलाला फ्रीमध्ये शिक्षण द्यायचं असेल, तुमच्या मुलाला चांगला रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, आपल्या वस्त्यामध्ये, दलित वस्तीमध्ये असेल किंवा या वस्त्यामध्ये जर विकास करायचा असेल, आपल्याला एक सन्मानाचं जीवन जगायचं असेल, तर तिथं गॅस सिलेंडरचं बटन 4 नंबरला असेल. तर 4 नंबरचं बटन दाबा आणि एक परिवर्तन घडवा. आणि परिवर्तनाचे साक्षीदार आपण सगळेजण होणार आहोत. मित्रांनो, मी जास्त वेळ घेत नाही, साहेबांना बोलायचं आहे. मी परत तुम्हाला एक विनंती करतो की गॅस सिलेंडर, 20 तारीख आणि परिवर्तन एवढंच लक्षात ठेवा. जय भीम, जय भारत, जय शिवराय.